यस मॅचला आता मात्र सुरुवात होणार. अभि, नैनेश आणि योगेश आणि गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय रोनक. दोघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. इकडे जर हरला तर मात्र स्पर्धेच्या बाहेर. पहिला चेंडू काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉटने सुरुवात. SSC इथे टॉस विन केल्यावर फिल्डिंगचा निर्णय रोहन 11चा. फुलटा चेंडू आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षण होणार. यस डॉट चेंडू येतोय. दोन चेंडू 2 डॉट आलेले आहेत आणि बघायला गेलं तर नो स्कोर. बाउंड्री आली होती परंतु नो स्कोर. बघा पाय मात्र सांभाळून नक्कीच पुढची लक्ष्मण रेखा टच केल्यानंतर लगेच अंपायरचा कॉल येतो नो स्कोर. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे काय होत आहे यावेळेस मात्र डॉट चेंडू सिंगल. 1 रन. 5 चेंडूचा खेळ होतोय. 4 चेंडूचा खेळ होतोय. 1 धाव. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इकडे काय होत आहे रनआउटची संधी आणि परताबल लागेल. नैनेश नाखुश कारण की कोणत्याही बॅट्समॅन रनआउट होणं आवडत नाही आणि इकडे मात्र तेच घडतंय. विकेटचं पतंग. मात्र बॅटिंग ऑर्डर थोडं चेंज केलं. आदर्शला थांबवण्यात आलेला आहे आणि बघायला गेलं तर नवीन बॅट्समन यतीन यावेळेस पाहायला मिळते. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 1 धाव. 1 ओव्हर 1 धाव 1 चेंडू आहे. शेवटचा आहे. 5 झालेले आहेत. 5 चेंडू 1 मात्र धावा स्कोरबोर्डला आणि विकेट दिलेला आहे यतीन. आणि इकडे मिस फिल्डिंग कीपर कडून 1 ओव्हर आणि 2 धावा 1 विकेटच्या नुकसानामध्ये. मास्टर स्पर्धेमध्ये महाभवानीचा देखील खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिलेला आहे. मग दिलेला आहे आणि त्याचबरोबर लाईव्ह पण आणि महाभवानीच्या माध्यमातूनच मिळालेला आहे. त्यांचं धन्यवाद. थोडी खराब फेकी परंतु 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3. आणि आपण बघू शकतात वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह मॅच पाहायला मिळते. त्यांचे ऑनर असतील मुन्ना जयस्वाल. कडक प्रहार. गॅप शोधलाय. येतोय हा चौकार. यस 1 धाव 2 धावा 9 चेंडू आणि 1 धाव. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 1 धाव. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 10 स्कोर कार्डवर. चेंडूचा विचार केला चेंडू 3 झालेले आहेत. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे फटका चांगला आहे परंतु इकडे विकेट देखील आहे. यावेळेस दुसरा विकेट येत असताना 10 धावीवर आपल्याला पाहायला मिळते योगेश बॅक टू डगआउट SSC आणि त्यांच्या विरुद्ध रोहन 11 DJ. यावेळेस आपण बघू शकतात की विकेट आलेला आणि नवीन बॅट्समन ऋतिक
काय कमालीचा स्ट्रोक यावेळेस ऋतिकचा कमालीचा 4 धावा पाहायला मिळत आहेत घुटना टेक तमाशा देख आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय 4 धावा स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 यावेळेस मात्र चांगला चेंडू पडतो नोचा इशारा लाईन बघून मात्र गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला रोहन संघाचा कर्णधार आहे त्याच्या नावानेच संघ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि इकडे मात्र चांगला फटका पडून चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल यस 1 धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्ड पाहायला मिळते यावेळेस 16 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 14 खर्च करतोय या ओव्हरमध्ये फवा रोहन यस डीजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 झालेले आहेत अजूनही बघायला गेलं तर षटक बाकी असतील ती म्हणजेच 4 पहिल्या इनिंगची 4 षटक बाकी आहेत आणि धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत झालेल्या 16 पहिला चेंडू कमालीचा हाताळला जातो पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या ऋतिक मात्र मागे बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट आलाय आणि मागून बोल्ड स्लोवर फसवा चेंडू इकडे काही समजला नाही बंबई भाषा में करोड़ को कहते खोका और इस गेंद ने दिया बल्लेबाज को धोखा आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात कमालीचा चेंडू टाकला जातोय क्लीन बोल्ड स्कोरबोर्ड 16 3 गडी बाद नवीन बॅट्समन आदर्श आणि संघाचा कर्णधार आहे बघूया आदर्श कशा रीतीने खेळणार फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र डॉट चेंडू येतोय गोलंदाज हवी दिसतोय काही कमालीची गोलंदाजी मिस्टर रोनक फटका सजवलाय चेंडू निघून जाणार बाउंड्री लाईन पार चौकार 4 धावा स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल आदर्शच्या बॅट मधून हा पहिला चौकार येतोय स्कोरबोर्ड 20 ओहो कमालीचा मात्र यावेळेस चेंडू पाहायला मिळतोय डॉट चेंडू खूप चांगली मात्र गोलंदाजी होत असताना यावेळेस मात्र सिपचा फटका आहे 1 धाव 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकता 21-21 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 नंतर चौकार आलेला आहे आता एमएस धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 27 27 धावा धावपलकार फटका यावेळेस मात्र 1 धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 28 28 धावा धावपलकावर
पुण्यात तयार. यावेळेस मात्र चांगला चेंडू. दोन धावा असतील आणि यस यतीशजी पाटील साहेब इकडे उपस्थित झालेले आहेत. यस मात्र आपण बघू शकतात SPL चे निखिलजी ठाकूर यांचे कर्णधार, त्यांच्या संघाचे कर्णधार इकडे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत. वाईट चेंडू आणि इथे मात्र बघायला गेलं तर धाव्यांचा विचार केला, धावा 32 झालेल्या आहेत. यावेळेस फटका खराब होता, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण त्याहूनही खराब. बघायला गेलं तर हा चौकार बोनस चौकार येतोय. कुठे ना कुठे आता धावा बनत असताना काही धावा मात्र मिसफिल्डिंगच्या देखील पाहायला मिळत आहेत. इकडे मात्र बघायला गेलं तर आपण बघू शकतात फटका चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. इकडे रनआउटची संधी, यस नो अंतिम क्षणी इकडे मात्र नकार दिला. डॉट चेंडू येतोय आणि दहिसर चषक दहिसर गावामध्ये मात्र क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे. पासळ वर्सेस आगवन. थोडी खराब परिस्थिती पासळ संघाची मात्र पाहायला मिळते. 3 ओव्हर 2 बॉल 21 धावा, 3 विकेट पासळच्या गेलेल्या आहेत. लाविन्य खेळतोय आणि अक्षय खेळतोय. 21 वर 3 विकेट, मात्र थोडी खराब परिस्थिती आहे. रोहन आता मात्र पाहायला मिळतोय, नवीन गोलंदाज. षटक क्रमांक संपलेले आहेत ते म्हणजेच 4 आणि यावेळेस मात्र मारण्याचा फटका सिंगल साठी आलाय. 1 धाव असेल का? सिंगल असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37. 5वं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 37 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. फटका सजवलाय, डॉट चेंडू येणार. नो स्कोरचा मात्र इकडे कॉल येतोय पंचांकडून. टॅप खेळताना मात्र ही फुटवर्क आहे तो मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण अक्षयला पाहिलं, सॉरी शुभमला पाहिलं कशा रीतीने टॅप खेळते, परत इकडे क्रॉस बॅटीने काय कमालीचा स्ट्रोक. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41. 41. चेंडूचा विचार केला तर चेंडू झालेले ते म्हणजेच 3. चौथा चेंडू घेऊन आदर्श आता कुठे मात्र चांगली बॅटिंग करत असताना, कारण की यानंतर अजून एक मॅच आहे त्यांच्याकडे, ही जिंकली. हो कीपरचं कौतुक करत एवढं कमी. उडता वा मात्र आम्ही खेळाडू पाहिला यावेळेस खतरनाक मयूर. चेंडू मात्र इकडे कॅरी करतोय. नो आणि यावेळेस यतीनचा फटका हलक्या हाताचा. इथे मात्र खराब गोलंदाजी. मी म्हणे पहिलं षटक खराब हाताळलं होतं, 14 धावा दिल्या होत्या, तरी देखील दुसरं षटक मात्र रोहनला देण्यात आलं. थोडी खराब कॅप्टनशी मात्र पाहायला मिळतंय. यावेळेस 1 धाव. यस सिंगल पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45. पहिलं षटक फक्त 2 धावेचं आलं होतं आणि त्यानंतरचा विचार केला तर 4 ओव्हर मध्ये 44 बनवले आहेत, म्हणजे 46 धावा 5 ओव्हर मध्ये टोटल पाहायला मिळत आहेत. आता शेवटचं षटक मात्र कोण घेऊन येणार बघूया. मयूर थोरात. SPL ला कमालीची बॅटिंग आणि गोलंदाजी पाहायला मिळाली मयूर थोरात. तिथे मात्र फॉर्म होता जोरात. बघूया इकडे मात्र गोलंदाजी कशी होणार. इकडे मात्र बघायला गेलं तर 3 स्कोर आहेत आज. मात्र आपण बघू शकता लाईव्ह अपडेट देत असताना आयुष घरत 46. 46. यावेळेस काय होत आहे? फटका फसलाय का? यस फसलाय. इथे विकेट. या डीजे
नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय विक्की। यस विक्की झा, इनकी टीम कल खेली श्री राम 11 और उनकी टीम ने टॉप 4 में एंट्री की है, तो डबल धमाका हो सकता है। अगर आज रात को भी ये टीम भी जीतती है तो विक्की झा जो ऑनर है श्री राम 11 के, उनकी 2 टीम रहेगी फिर सेमीफाइनल में। यस आमचे निखिल दादा ठाकूर कडून मात्र निकी झा साठी 500 रुपयाचं इकडे पुन्हा एकदा मात्र मिस जज, यावेळेस क्लीन बॉल, काय गोलंदाजी मयूर थोरात। तो जाएगा बॉलिंगला। सिंगल आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 48-48 फुलटस आणि यावेळेस मात्र विकेट। यस विकेट। नेक्स्ट मॅच हो चेंडू आणि इकडे मात्र फेकी थोडी खराब होती, परंतु यावेळेस आपण बघू शकतात विकेट आहे। चांगला षटक हाताळताना। यस यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते रोहन 11 आणि सालवड वॉरियर्स। यस आमचे पाहुणे इकडे उपस्थित झालेत, माने मॅडम इकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। यस मॅडमला विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा, वेळेत वेळ काढून मात्र इकडे उपस्थिती नोंदवली त्याकरता त्यांचा धन्यवाद। पुढची रोहन 11 आणि त्यांच्या विरुद्ध सालवड वॉरियर्स। यावेळेस कट केलेला आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम मॅडम। 49 आणि 7 विकेटच्या नुकसानामध्ये 49 झालेल्या 6 नंतर 51चं टार्गेट असेल। इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते रोहन 11 संघाला 51 धावेचं टार्गेट बनवावं लागेल। बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और 11 कॅप्टनला पाठवा आणि सालवड वॉरियर्स रोहन 11 कॅप्टनला पाठवा। सालवड वॉरियर्स कॅप्टन आलेला आहे का? आमचे यतीनदादा पाटील इकडे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल। सालवड वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध रोहन 11 नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल। यतीन दादाला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये जा टॉस साठी। यतीन दादा यस टॉस केला जाईल। कैमरामैन टॉस पर आने चाहिए कैमरा। और यहाँ पे टॉस विन रोहन 11 ने टॉस जीता, ये अगले मैच का टॉस है।
पाणी न्यायचं, पाणी द्यायचंय. बघा खेळाडू खेळतात, पाणी तयार ठेवा कारण की तहान लागणं स्वाभाविक आहे. तर पाणी तयार ठेवायचं आहे. आणि इकडे आपण बघू शकता धावा झाल्यात, त्या म्हणजेच 50-51 धावेचं टार्गेट आहे, हे लक्षात घ्या. धीरज गुप्ता, इनकी माताजी यहाँ पे आ चुकी है, माँ भवानी के ओनर. उनसे विनती करूंगा कि आप स्टेज पर आ जाइए. अल्पना गुप्ता मैडम यहाँ पे आ चुकी है, आपसे विनती है कि आप आ जाइए स्टेज पर. आप देख सकते हैं ये लाइव जो हम देख सकते हैं मैच, ये भी माँ भवानी ने स्पॉन्सर किया हुआ है. इनके माध्यम से यहाँ पे इस टूर्नामेंट में बुलाया गया है वंदे स्पोर्ट्स को. और उनके ऑनर यस गुप्ता मैडम यहाँ पे आते हुए वेलकम, स्वागत है आपका. धीरज गुप्ता के माता जी, इनका स्वागत है. और चलते हम मैच की ओर. 51 का टारगेट है. अब दोनों टीम को करो या मरो है, जीतना जरूरी है. यहां अगर बाजी मारी तो उम्मीद बनी रहेगी टूर्नामेंट में, नहीं तो टूर्नामेंट के बाहर. पहली गेंद लेकर योगेश तैयार. पहली गेंद स्ट्रोक लगाया, अच्छी फील्डिंग आदर्श. अब नो स्कोर, अंपायर का कॉल था, बाउंड्री भी मिलती तो भी रन नहीं मिलते. स्ट्राइक पर बल्लेबाज महेश. रौनक नॉन स्ट्राइक पर हल्के हाथों से ग्लांस किया है, अच्छी फील्डिंग. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड नजर आता हुआ इस वक्त एक मेगा स्क्रीन पर आप देख सकते हैं. इंटरनेशनल में जिस तरह लाइव अपडेट दी जाती है उसी तरह लाइव अपडेट देते हुए ऊपर आप देख सकते हैं SNPL #SNPL 2024. और ये अच्छी गेंद है, कमाल की गेंद है. और देख सकते हैं आप जिनकी बल्लेबाजी चल रही है उनका नाम, बाद में 2 ओपनिंग बैट्समैन, उसके बाद जिनके खिलाफ खेल रहे हैं. और आप देख सकते हैं टारगेट नजर आता हुआ, गेंदबाज नजर आता हुआ. और ये बहुत बड़ा नाम है जो आप मेगा स्क्रीन पर देख रहे हैं, निखिल दादा ठाकुर. आप देख सकते हैं यस एरर हुआ है. उसके बाद मुन्ना जायसवाल बहुत ही बढ़िया काम किया है. यस 2 रन स्ट्रोक सजाया है, डॉट आएगी. अच्छी गेंदबाजी, खास करके गेंदबाजी के लिए इस टीम में चुना गया ये खिलाड़ी. और योगेश कमाल की गेंदबाजी करता हुआ, बाएं हाथ का ये गेंदबाज, कमाल की गेंदबाजी है. और 1 ओवर के बाद 2 रन. जिस तरह की शुरुआत हुई थी रोहन 11 की, उसी तरह की शुरुआत आप देख सकते SSC की. SDJ बजाओ. राणा बहादुर से विनती आप स्टेज पर आ जाए. राणा बहादुर. यस गुप्ता मॅडम, माने मॅडम, धन्यवाद. तुम्ही या स्पर्धेसाठी जो अमूल्य वेळ दिला त्याकरता धन्यवाद. राणा बहादूर आपण बघू शकतात. हे आपण लाइटिंग जे बघतोय, मंडप जो बघतोय, जे सुंदर सजवलंय. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात जी लाइटिंग आहे ती आपल्याला पाहायला मिळते, व्हाईट फोकस, ते आम्हाला राणा बहादूर यांनी मात्र इकडे दिलेला आहे. त्याकरता त्यांचं खरोखरच धन्यवाद. चांगलं एक लाइटिंग केलेलं आहे, चांगलं स्टेज सजवल्यात त्यांच्या माध्यमातून. हे मंडप डेकोरेटर्स आपण बघू शकतात, सुंदर. इथे मात्र बघायला गेलं तर कमालीची गोलंदाजी आता होत असताना दोन्ही गोलंदाज आपण बघू शकतात. आदर्श यांनी आता मात्र विकेट घेतलेला आहे. महेश बॅक टू डगआउट्स. नवीन बॅट्समन मयूर थोरात. मास्टर मयूर थोरात स्ट्राइक वर आहे, हलक्या हाताने खेळतो. इकडे रनआउटची संधी. पहिले थोडा फेकला असता कीपरकडे तर एखादा आउट देखील मिळाला असता, परंतु नजर नो स्ट्राइक कडे होती आणि चेंडू मात्र इकडे नो आहे. पंचाचा इशारा येतोय.
नो चेंडू म्हणजे एक धाव मिळेल. आता काय होते कीपर कडून झाले चुकी. बल्ले का किनारा कीपर का सहारा मिला नाही. डॉट 1 रन. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6. इकडे मात्र हळूहळू जर बघायला गेलं तर पास्थळ वर्सेस आगवनची मॅच आणि त्यामध्ये आगवनचं वर्चस्व पूर्णपणे पाहायला मिळतंय. क्वार्टर फायनलची मॅच. यावेळेस मात्र रोनकचा कडक फटका. टॅपचा 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 झालेले आहेत. 51चं टार्गेट आहे. थोडी खराब गोलंदाजी होत असताना आदर्श कडून. आता मात्र नो चेंडू आणि 1+1 2 धावा. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 12 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 दिल्या होत्या आणि यावेळेस मात्र आदर्श धावा खर्च करतोय. 10 आतापर्यंत खर्च केलेले आहेत. फटका सजवलाय. इथे मात्र चांगलं चित्रक्षण. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र बघायला गेलं तर शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील 12 धावा धावफलकावर. इकडे काय होतं. इकडे विकेट जो नियम आहे त्या नियमात मात्र यावेळेस विकेट पाहायला मिळतोय. गडी बाद जड्डीचे. नियम आहेत ते नियम तुम्ही विचारलेले आहेत. कॅप्टनने आऊट दिल्यानंतर वाद घालण्यासाठी कोणी मध्ये जाऊ नये ही विनंती आहे. जे नियम आहेत ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. पहिलेच पोहोचवलेले आहेत. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना
यस विकेट दिलेला आहे पंचाने मात्र इकडे निर्णय कळवलेला आहे आणि आता मात्र नवीन बॅट्समन रोहन येतोय मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आता जे नियम लागलेले तेच लागू राहतील असं मात्र आयोजक आम्हाला सांगतायत आता हे नियमामध्ये बदल होणार नाहीये तर लक्षात घ्या जो नियम आहे तो मात्र आता देण्यात आलेला आहे तेच देण्यात येईल पुढे देखील हे लक्षात घ्या चला मात्र जाऊया आपण मॅच कडे आणि धावेचा विचार केला 12 झालेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट फुलटस आहे हलक्या हाताने खेळणे रोनक 1 धाव असेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 13 धावा 51 चा टार्गेट दिला त्यानुसार गोलंदाजी देखील होत आहे इथे मात्र जर बघायला गेलं तर गोलंदाजी खूप चांगली होत असताना फटका चांगला आहे इकडे मात्र आपण बघू शकता रोहन संघाचा कर्णधार संघ मालक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र चौकार खेचतो 4 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला 17 स्कोर कार्ड वर 17 धावा आता पलकावर लागले जात आहेत 17 स्कोर कार्ड वर चेंडूचा विचार केला चेंडू आतापर्यंत झालेले आहेत ते म्हणजेच 2 चेंडू झाले आहेत अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि आपण बघू शकतात स्पर्धेमधला दुसरी रात्र आणि ही मॅच जी आहे ती चौथी मॅच आहे यानंतर एक मोठी मॅच मोठी लढत 9 चेंडू आणि इकडे मात्र खराब गोलंदाजी चौकार आलं तर थोडं प्रेशर येतोय यावेळेस गोलंदाजावर स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो 18 धावा धावफलकावर झालेल्या आहेत रोहनने 3 पैकी 3 चौकार मारले तर धीरज गुप्ता यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण डॉट चेंडू येतोय स्कोरबोर्ड 18 झालेल्या धावेचा विचार केला तर धावा अजूनही 33 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी यावेळेस बघायला गेलं तर चांगला चेंडू डॉट चेंडू येतोय कमबॅक करतोय गोलंदाज चेंडू आतापर्यंत झालेले आहेत षटकातील 4 2 चेंडू बाकी आहेत बघायला गेलं तर करंट रन रेट आहे 6.8 आणि रिक्वायर्ड रन रेट असेल 9.9 आता 10 वर पोहोचलेला आहे हळूहळू मात्र हा रन रेट पुढे जर गेला तर महागात पडेल बॅटिंग टीमला फटका सजवला इकडे मात्र कॅच आउट विकेटचं पतंग यदीचे आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अभिषेक जी यादव इकडे उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत युट्यूबर 40,000 सबस्क्रायबर्स त्यांच्याकडे आहेत आणि इकडे मात्र उपस्थित त्यांचं स्वागत यानंतर तयार असेल परेंची मोरेचा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय त्यांचे ऑर्डर असतील शैलेशजी यादव म्हणजेच सालवाड वॉरियर्स 2चे 2 विन केलेले आहेत फटका चांगला आहे इकडे मात्र कमालीचा फटका 4 धावा 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये या अगोदर आपण भावांची जोडी पाहिली असेल मार्कॉस टिवा अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर त्याचबरोबर आपण बघू शकता आजच्या याच्यात हार्दिक पांड्या कुणाल पांड्या स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल स्कोरबोर्ड 22 धावा झालेल्या आहेत युसुफ पठाण इरफान पठाण खूप जण भावांची जोडी आपण पाहिलेली आहे आणि अशीच भावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते शोभित आणि रोनक 22 झालेले आहेत अजूनही 31 सॉरी 29 पाहिजेत 29 पाहिजेत अजूनही जिंकण्यासाठी 29 18 चेंडू 29 धावेची गरज यस सर थँक्यू डीजे मास्टर सुबित शुक्ला आणि रोनक शुक्ला
सोबित शुक्ला रोनक शुक्ला अशी जोडी भावांची मैदानाच्या आतमध्ये एक धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर 23-23 चेंडू आहेत 17 धावा बनवायचे 28 डू ऑर डाय आहे अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते SSC आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच रोहन 11 नैनेश राऊत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते ज्यांचा संघ आहे आणि आता मात्र स्वतः खांद्यावर जिम्मेदारी उचलतोय। इथे राऊंड द लेग साइड वेगाने चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये मात्र खराब चेंडू येत टाकताना यावेळेस पाहायला मिळते। स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 25 झालेले आहेत आणि हलक्या हाताने खेळतोय। स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल। स्कोरबोर्ड 26 धावा धावफलकावर। मॅच खूप चांगल्या रंगतदार मोड मध्ये आहे यावेळेस आपण बघू शकतात। यस इथे मात्र जर बघायला गेलं तर अजूनही चेंडू बाकी आहे षटकातील 4 फुलटस आहे फटका चांगला आहे चेंडू टिकून जाणार सीमा पार चौकार 4 धावेसाठी। स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय 3 गडी बाद 30 धावा। स्कोरबोर्ड पुढे जातोय यावेळेस मात्र डॉट चेंडू फुलटस होता एक टप्पा हातामध्ये जातोय। यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या स्कोरबोर्डचा विचार केला 30 झालेत 21 धावेची गरज आहे। गोलंदाज नैनेश राऊत तयार। यावेळेस चांगला चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण डॉट चेंडू येतोय बॅट फक्त अडवली असं म्हणायला हरकत नाही फक्त मात्र ठेवली चेंडूवर परंतु इथे गॅप शोधणं गरजेचं होतं आणि इथे मात्र डॉट चेंडू येते। कानमंत्र देत असताना यावेळी चर्चा झाली दोन्ही बॅट्समन मध्ये जे होणं गरजेचं आहे। मागचा चेंडू चांगला होता हा चेंडू खराब या स्पर्धेतला सर्वात उंच चेंडू म्हणेल की नो चेंडू दिमर आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते 32 चेंडू झाले 5 शेवटचा चेंडू आहे 32 झाले 19 धावेची गरज आहे। शेवटचा चेंडू डॉट चेंडू 12 मध्ये 19 धावेची गरज यस डीजे। आपण बघू शकता मध्ये स्पोर्ट्स खालचा रील व्हिडिओ टाकण्यात येतोय। राम प्रजापती एडिटर आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम शिवाजीनगर आणि आमच्या वैद्य मॅडम हे प्रमुख पाहुणे आजच्या रात्रीमध्ये आले आणि ओपनिंग सेरेमनी त्याचबरोबर बरेचसे पाहुणे होते। ओपनिंग सेरेमनी बघू शकतात आपण हे छायाचित्र टॉस केला जातो पहिल्या मॅचचा आणि मॅडमने थोडा आनंद क्रिकेटचा देखील घेतला। हे खूप चांगलं पद्धतीने एडिटर आपल्याला पाहायला मिळतोय। वंदे स्पोर्ट्स सबस्क्राइब करा लाईक करा त्याचबरोबर आयकॉन बेल दाबायला विसरू नका। मुन्ना जयस्वाल 32 यस त्याचबरोबर आपण बघू शकता येत्या 9, 10 आणि 11 तारखेला सालवड गावामध्ये सालवड महोत्सव आयोजक शिवकन्या ग्रुप यांच्या माध्यमातून यावेळेस फटका सजवला आहे। डॉट चेंडू येतो यतीन हा गोलंदाज पाहायला मिळतोय कारण की लढाई अस्तित्वाची आहे तर स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे। संघर्ष के मैदान से ना भागो तुम जब तक जीत ना मिले भूख चैन त्याग को त्यागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आणि इकडे मात्र आपण बघू शकता 33 वर 3 गडी बाद यावेळेस पाहायला मिळत आहेत। चौकारावर 100चं कॅश प्राइज झालेलं आहे। मयूर पाटीलचं एटीएम ओपन झालेलं आहे बघूया
यावेळेस फटका सजवलाय, डॉट येतोय, यतीन कमाल करतोय, क्या बात है, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये अपनी टीम की जरूरत देखते. आणि इकडे मात्र तसंच काही पाहायला मिळतंय. यावेळेस चांगला फटका, 51 दिल्यात खऱ्या आहेत, धावसंख्या कमी आहे, स्कोरबोर्डला आमच्या बॅट्समॅनने धावा जास्त लावल्याने हरकत नाही, गोलंदाजीमध्ये आम्ही मात्र मॅच विन करू हे दाखवत असताना ना दिन देखते ना रात देखते, आपली टीम की हालात देखते आणि इकडे मात्र हालात खराब. त्यामुळे आपण बघू शकतात यावेळेस तशी गोलंदाजी होत असताना यस आपण बघू शकतात श्री साई चॅम्पियन SSC अभिझा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फटका चांगला आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र स्वतःला झोकून देत आहे. एक एक चेंडूसाठी मेहनत घेत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकता. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल, स्कोरबोर्ड 35 आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आता मात्र बाकी आहेत 7 आणि धावा बनवायचे त्या म्हणजेच 16. 7 चेंडू 16 धावा, 16 धावा 7 चेंडू. कोण जिंकणार कोण हरणार अटीतटीचा सामना यावेळेस संघर्ष राहणारा मॅच आपल्याला पाहायला मिळते. अभिझा नमनगिरी श्री साई चैंपियंस नाम दिया है, अब चैंपियंस बनेंगे कि नहीं बनेंगे ये आने वाला वक्त बताएगा. आखिरी गेंद यावेळेस सुपर चेंडू, कमाल गोलंदाजी, यतीन साठी जोरदार टाळ्या होऊन जातात. कमालीचं षटक हाताळली यतीनने. 1 ओव्हर 16 ची गरज. यस डीजे बचाव. ची गरज आहे. 1 ओव्हर 16 धावेची गरज आहे. मॅच जर विन केली बॅट्समनने तर मात्र आमच्या मयूर पाटीलचं ATM ओपन आहे. आता कॅश प्राइज वाढते, आता मात्र 300 रुपये. मनोबल वाढवलं जाते बॅटिंग टीमचं, परंतु बघूया गोलंदाजीसाठी नैनेश आता स्वतःने जिम्मेदारी घेतलेली आहे. आता मात्र भविष्य SSCचं बॅटिंग टीम साठी मात्र इकडे धीरज गुप्ताचं देखील ATM ओपन झालेलं आहे. मॅच विन करा आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देखील माँ भवानी स्पोर्ट्स कडून. आणि पहिला चेंडू, अभी मॅच बाकी है, मैं अभी हारानी तू अभी जितानी. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 40 नो चेंडू आणि 4 धावा. 5 ने टार्गेट कमी झालंय. आता मात्र 11 ची गरज. 6 मध्ये कोण जिंकणार कोण हरणार. यावेळेस चेंडू आहे, डॉट येणार का. इकडे मात्र डॉट, यस डॉट येत आहे. 1 चौकार आला, त्यानंतर डॉट आला. 5 चेंडू 11 ची गरज. आता मात्र हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता बसलेले प्रेक्षक उठलेले आहेत, उठलेले प्रेक्षक चालत आहेत आणि चालत प्रेक्षक फेऱ्या मारायला लागले असं म्हणायला हरकत नाही, कारण की मॅच ही खूप चांगल्या वळणाकडे आलेली आहे. यावेळेस आपण बघू शकतात फटका सजवला, डॉट येणार. 2 मात्र यावेळेस डॉट आलेत. यस निखिल दादा ठाकूर यांच्या माध्यमातून एक कडक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची मांदियाळ आली. खऱ्या अर्थाने मात्र स्पर्धेला सक्सेसफुल कोण बनवतो, स्पर्धेला सक्सेसफुल बनवतो तो म्हणजे प्रेक्षक राजा. आणि प्रेक्षक राजा इकडे आलेला आहे. 1 आली, थोडी मिसमिटिंग झाली, बॅकअप पाहायला मिळते. 1 धाव आहे. 3 10. कुल माइंडने खेळणं गरजेचं. जेव्हा अडचणीत आपण असतो ना तेव्हा मात्र जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून खेळायचं असते. शांत चित्तेने अडचणीला मात देणं गरजेचं आहे. या अगोदर आपण कुल कॅप्टन पाहिलं असेल MS धोनीला आणि इथे मात्र आपण बघू शकतात 3-10 चौकार पहिल्यावरच आला होता 9 चेंडूवर आणि त्यानंतर मात्र कमालीचा यावेळेस आपण बघू शकतो कमबॅक केलाय अभिने. अभिचा चेंडू, इकडे फटका रोडकचा, कभी इधर कभी उधर. काय होणार, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. टाळ्या वाजवण्याची संधी दोघांना मिळणार. कधी टाळ्या मात्र SSC या बाजूने, कधी टाळ्या रोहन 11च्या बाजूने. स्कोरबोर्डचा विचार केला 45, चेंडू आहेत 2, धावा बनवायचे 6, विकेटचा विचार केला तर 3 विकेट आता मात्र गेलेले आहेत. तुमचे 7 गेलेले आहेत म्हणजे 5 बनवल्या 2 मध्ये तर विन होते बॅटिंग टीम. विकेटवर आहे मॅच. बॅटिंग टीमने 2 मध्ये 5 जरी बनवल्या तरी मॅच इकडे विन होऊ शकते. आता अभि का रोडक, रोडक का अभि, कोण होणार मॅचचा हिरो.
फटका इकडे फसलाय, रनआउटची संधी, रनआउट आलाय म्हणजे इकडे 1-6. आता मात्र एक चेंडू फक्त मध्ये टाकणं गरजेचं आहे. इथे विनिंग उंबरठ्यावर आता उभा आहे SSC. फक्त दरवाजा उघडणं बाकी आहे, कडी खोलून दरवाजा उघडणं बाकी आहे. 1-6ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये 1-6ची गरज. इथे मात्र ज्वाला खुश, इथे आपण बघू शकतात सगळे खुश, परंतु हा एक चेंडू काय करेल. कित्येकदा पहिले गोलंदाजाकडून अशा वेळेस चुका झालेल्या आहेत, अशा वेळेस देखील मॅच गेलेली आहे आणि ही चर्चा होणं गरजेचं आहे. यावेळेस ही चर्चा होणं गरजेचं आहे. स्वतःहून जिम्मेदारी घेतली, गोलंदाजी मात्र घेतली आणि आपण बघू शकतात 1-6 लगभग 90% खिशात मॅच टाकलेले, 10% मात्र जे आपण बघू शकतो कधी कधी नशीब फिरतं ते होईल का. 1-6 आणि इकडे काय होतंय, चौकार आला, परंतु इकडे मॅच विन SSC. अभिनंदन. नेक्स्ट मॅच सालवड वॉरियर्स आणि रोहन 11 ने टॉस जिंकलेला आहे आणि बघूया त्याचा निर्णय काय असेल यानंतरची होणारी मॅच. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. मध्ये मात्र चांगली धावा केला आणि 14 धावा केला आणि 1 षटक 2 विकेट मिळवले. आदर्श खरंच मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते SSC चा. चला थोडं मैदान रिकामी करा, कोणी मैदानात येऊ नका, कोणी लहान पोराला विनंती आहे, छोटे बच्चे बिनते मैदान में नहीं आई. देश को हम पर नहीं, हमें देश पर. परेशजी बारा साहेब इकडे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे आदर्शला. परेशजी बारा. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. चला रोहन 11 ने टॉस जिंकलेला आहे. देश को हम पर नहीं, नैनेश राऊतला अभिनंदन. मॅच विन केली अंतिम क्षणाला. देश को हम पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. देश को. चला मॅच ऑन होणार आणि आता मात्र फील्डिंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते रोहन 11. पर नहीं, हमें देश पर गर्व होना चाहिए. चल मी मात्र इथे थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, बघत राहा SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग. आपल्यासोबत जोडले जातील माझे साथी कमेंटेटर मयूर पाटील.
आजच्या दिवशी आपली फायनल पण होणार आहे. विशाल चव्हाण कुठे असतील त्यांनी कमेंट बॉक्सला संपर्क साधावा. चला पंच रेडी. रोनाकोर कॅश प्राइज आलंय. हॅट्रिक घेतली असेल तर धीरज गुप्ता पावन स्पोर्ट्स यांच्याकडून 300 रुपयाचं प्राइज. चला रोहन 11 यांनी पहिले क्षेत्ररक्षण निवडले आहे. पहिला चेंडू रोनक शुक्ला. सूर्यकस क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 नंबर. संघाचा श्री गणेश. दुसरा चेंडू सूर्यकसा फटका जिग्नेश यांचा. धावसंख्या 4 नंबर. 5. गचा क्षेत्ररक्षण कुलदीप यांचा. धावसंख्या 1 नंबर. 6 धावा. बघूया रोनकवर कॅश प्राइज आहे. 3 चेंडू. निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू रोनक शुक्ला. कमबॅक केलेला आहे रोनक यांनी. बघूया एक षटकार 6 धावा. कमांड डीजे. दुसरा षटक रोहन. 9चा मारा. धावसंख्या 2 नंबर. 8. पुन्हा एकदा 9चा चेंडू आणि सूर्यकसा फटका जिग्नेश यांचा. धावसंख्या 5 नंबर. 13. ओव्हर चेंज. महेश पठारे. बघूया पंच निर्णय करावा. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा वाईटचा मारा. वाईट +1. धावसंख्या 2 नंबर. 16. रोहन यांच्या जागा घेण्यात आलेले आहे महेश पठारे. बघूया काय करतात. दोन्ही धावा. दोन्ही चेंडू अतिरिक्त धावाने आलेले आहेत. धावसंख्या 16 स्थिर. शॉटचा मारा होता परंतु 1 धावे नंबर. धावसंख्या 1 नंबर. 17. दुसरा चेंडू महेश पठारे घेऊन येतात आपल्या संघाकडून. 6. एक मिनिट.